नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे, ऑनलाईन चर्चासत्र. तर आपल्यासोबत आज आहे साताऱ्याहून विकास पवार सर. तर विकास पवार यांनी जवळपास 1996 नंतर आता 2026 म्हणजे 30 वर्षानंतर 10वीची परीक्षा दिली आणि 10वीची परीक्षा दिली तर दिली, परंतु ते पास झाले चांगल्या मार्कांनी. तर हे खूप मोठं यश त्यांनी संपादन केलेलं आहे. 30 वर्षानंतर परीक्षा देणं खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि परीक्षा देऊन चांगल्या मार्कानं पास झालेत आणि कमी वेळांमध्ये अभ्यास त्यांनी केला आणि पास झाले. तर त्यांची अभ्यासाची नेमकी कशी स्ट्रॅटर्जी होती ही आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि त्यांनी परीक्षा म्हणजे 10वीची परीक्षा ज्यांनी पहिली दिली होती त्यांनी 1996ला नापास झाले आणि त्याच्यानंतर मग यावर्षी 10वीची परीक्षा नेमकी का दिली, त्याचं नेमकं काय कारण होतं आणि 1996ला त्यांचे जे विषय राहिले होते ते नेमके का राहिले, त्याची नेमकी काय परिस्थिती होती, तर या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. तर विकास सर, तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या याच्या चर्चेमध्ये. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की 1996ला तुम्ही इयत्ता 10वीची परीक्षा दिली होती. तर 1996ला जेव्हा तुम्ही परीक्षा दिली इयत्ता 10वीची, त्या काळामध्ये नेमकं वातावरण कसं होतं आणि तुमचे हे 3 विषय जे राहिले होते, मराठी, गणित आणि विज्ञान, हे का राहिले, नेमकं काय कारण असावं त्याचं? 1996 साली थोडस म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे थोडस राहिलं होतं ते आमचं शिक्षण. बरोबर. आणि त्या काळी म्हणजे शिक्षणाचे एवढे सोर्स पण नव्हते जे आता कसे म्हणजे प्रत्येक क्षणाला अवेलेबल आहेत तुमच्याकडे आता. येस. पण त्या काळी तसे काय सोर्स नव्हते. फक्त शाळेमध्ये जे शिक्षण मिळेल तेवढ्या पुरतं शिक्षण असायचं. बरोबर. एक्स्ट्रा काही क्लासेस वगैरे किंवा एक्स्ट्रा काही पुस्तकं किंवा अपेक्षित असे बरोबर. असले तरी त्या परिस्थितीच्या कारणामुळे काही काही मुलांना मिळत असायचे, काही मुलांना मिळत नसायचे. बरोबर. त्यावेळेची परिस्थिती जरा आतापेक्षा तर खूप अवघड होती. ओके ओके ओके. आणि ते म्हणजे आत्ताच्या मुलांना फार चांगली आहे सुविधा, त्या त्या मानाने जास्त चांगली आहे. येस येस. ते गाईड वगैरे आता बघा मुलांना मिळतात, गाईड मिळतात, नोट्स मिळतात, परत मग बऱ्याचशा प्रकारच्या नोट्स असतात, गाईड्स असतात. तर तसं काय असायचं का तुमच्या टायमाला 1996च्या दरम्यान? आज गाईड असायचे. हां हां. गाईड घेण्याची प्रत्येकाची परिस्थिती असेल अशी नसायची ना. बरोबर बरोबर बरोबर. आणि ते कसे असतात, ठराविक मुलांना त्याच्याबद्दल माहिती असायची. ज्या मुलांच्या घरी एज्युकेटेड पालक वगैरे किंवा त्यांचे चुलते वगैरे कोणी असेल तर त्यांना त्याची माहिती असायची. आणि बऱ्याचशा प्रमाण म्हणजे त्या काळी जरा एज्युकेशन जरा प्रमाण कमी असायचं. आई वडीलच शिकलेले नसायचे, त्यामुळे मुलांना शिक्षणाबद्दल एवढी काय माहिती देणार. आता तर तसे पालक जरा जास्त एज्युकेटेड आहेत त्या मानाने. बरं. मग तुमचे जे 3 विषय राहिले त्याच्यानंतर मग तुम्ही विचार नाही केला की बाबा चला आता 3 विषय आपले राहिलेत, परत द्यावं आपण परीक्षा आता 10वीची 96 नंतर लगेच? ते कसं झालं सर, त्यावेळेला शिक्षणात फेल होणं म्हणजे थोडस लज्जास्पद वाटायचं माणसांना, की बाबा इथून पुढे आता आपण शिक्षण नापास झालेला व्यक्ती परत कसा शिक्षण द्यायचा, त्याची बरोबर. थोडीशी लाज वाटायची. हं, हं, हं. मुलं स्वाभिमानी थोडक्यात म्हणायचं असायची ना त्यावेळेची. आता तसं बरोबर. काही नाही. पण ती इच्छा असायची, हं, हं, पण हं. परत वाटायचं की ना आपण खूप मागे राहिलो काय, आता बरोबर. आपल्या बरोबरीची मुलं पुढे गेली, हं, हं, हं. आपल्याला परत म्हणजे ते कसं वाटेल, थोडीशी बरोबर. लाज वाटायची ना त्या गोष्टीची. बरोबर, मग बरोबर. त्याच्यामुळं आमची मानसिकता थोडीशी कमी होत गेली. आणि कालांतराने आई वडिलांनी म्हणजे तुला जर शिक्षणात रस नसेल तर तू आपल्या व्यवसायात हं, कर हं. तुझं काय चालू. बरोबर. हम्म. म्हणजे आता नापास झाल्यानंतर विषय राहिले, मग पुढचं शिक्षण तुमचं थांबलं. मग शिक्षण थांबल्यामुळे तुमच्या जीवनावरती नेमके कसे परिणाम झाले? म्हणजे चांगले परिणाम झाले का वाईट परिणाम झाले? आणि जर तुम्ही समजा शिकला असतात तर नेमकं काय बदल झाला असता? याबद्दल काय सांगू शकाल का? शिक्षण थांबल्यानंतर तर सर म्हणजे वाईटच परिणाम झाले, चांगले म्हणायचेच म्हणणं योग्यच नाही त्या गोष्टीला. कारण शिक्षण जर झालं असतं त्यावेळेला, अगदी 10वी नंतर मी आयटीआय जरी केला असता 10वी पास होऊन, यस. तरी आज कोणत्या तरी कंपनीत काम मिळालं म्हणजे चांगल्या सर्व्हिस हं, हं, वरती हं. असतो किंवा जॉब. ओके. शिक्षण नसल्यामुळे आता तेवढा मान मिळत नाहीये त्या जगामध्ये. बरं. तसे म्हणजे शिक्षण नसल्यामुळे त्याच्यानंतर जो जो त्रास झाला तो हं, हं, खूप हं. भयंकर होता. ओके. त्याची आता जाणीव होतीये त्या मानाने. हं, हं, हं. ओके. यस. तर मुलांनी सुद्धा या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, की शिकलं पाहिजे, चांगले मार्क मिळवले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. सर, पुढचा एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे, की आता 30 वर्ष उलटले आणि 30 वर्ष तुम्ही विचार नाही केला अभ्यासाचा आणि शिक्षण प्रवाहापासून तर दूरच होता. 10वी पर्यंत शिक्षण झालं. पण नंतर मग हे 3 विषय राहिलेले ते परत सोडवावेसे का वाटले? 2026ला असे नेमके काय घटना
घडली की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की चला आता आपण आता 10वीची परीक्षा देऊ शकतो आणि दिली पाहिजे? नेमकी कुठल्या गोष्टीपासून तुम्ही इन्स्पायर झाले? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी तुमचे व्हिडिओ पाहण्यापासूनच इन्स्पायर झालो. ओके. म्हणजे ते पाहण्याची वेळ का आली, आमचा मुलगा 10वीला असताना, हं, आता ह्या 2025चा 10वीच्या परीक्षेला तो होता. हं. त्याचे अभ्यास थोडासा गणित, इंग्रजी आणि विज्ञान हे 3 विषय कच्चे होते. बरं. मग त्याच्या तो क्लासमध्ये सुद्धा जाऊन सुद्धा त्यात काही एवढा फरक पडला नाही. शाळेतल्या हं. शिक्षकांची सुद्धा तक्रार यायला लागली, की बरं. तर अभ्यासात मुलगा कच्चा आहे. हं, तर तुम्ही त्याच्यावर बघा, लक्ष द्या. तुम्ही पण थोडंसं लक्ष द्या. शिक्षकांनी त्यांचं काम बरोबर त्यांनी ते सांगितलेच, पालकांना सांगायचं कामच आहे त्यांचं. त्यांनी सांगितलं मी पण थोडा विचार करत बसलो, की असं का व्हायला लागलं, की आपलं नुकसान जे झालेलं आहे 10वीमुळं, हं. ते मुलाचं होऊ नये. म्हणून मी त्याला पर्याय म्हणलं, तुला शिक्षण काय समजत नाही, त्याच्यावर विचार कर, त्याच्यावर जरा माहिती काढ, बरं. ऑनलाईन व्हिडिओ वगैरे बघ. हं, हं, हं. त्याच्यात व्हिडिओ त्याला ऑनलाईन बघण्याच्या नादामध्ये तर तुमचे ठराविक व्हिडिओ त्याला दिसले, समजले. तो त्याने मला दाखवले, "पप्पा असे-असे व्हिडिओ ह्या सरांचे आहेत, की जे मला थोडेफार ते लक्षात येतात, समजतात." बरोबर. तुमचे ते आणि 2-3 सरांचे पण बघितले त्याने. क्या बात है! ओके. थोडीशी सोपी भाषा जी होती ती तुमची त्याला पटत होती. हं. ते भाषा म्हणजे कसे आता मराठी जी असते ना, ती शुद्ध मराठी वापरली जाते शिक्षणात. बरोबर. त्या शुद्ध मराठीला थोडंसं सोपं आणि सोयीस्कर तुम्ही जरा समजून सांगता मुलांना. ते त्याला बरोबर. समजत होतं. हं, हं. अवयव म्हणजे काय? अवयव कशाला म्हणतात? हं, हं. बाबा वर्गमूळ कशाला म्हणतात? हे जर तुम्ही सांगता ना, ओके. ते त्याच्या लक्षात येत होतं. येस. म्हणजे काही-काही छोटे-छोटे प्रश्न असे होते, की त्या मुलांना कळत नव्हतं आणि ते त्याचं ते बघून आहे ना, मी पण थोडंसं लक्ष द्यायला लागलो. वाह! की एवढं काही अवघड नाहीये हे शिक्षण. हं, हं, हं. ते माझ्या मुलाला पण वाटायला लागलं, "पप्पा तुमचे पण राहिलेले हं, विषय हं. ते तुम्ही पण द्या." बापरे! वाह! मी त्याच्याकडे म्हणलं, "आधी तुझी होऊ दे, तुझे झाल्यानंतर बघू." बरोबर. वाह, वाह! त्याची परीक्षा झाल्यावर त्यानं हं. त्याचं ते चांगलं यश मिळवलं. तो हं, पास हं. पण झाला. वाह! 79.70 म्हणजे 69.80 काहीतरी मार्क भेटलेत त्याला. वाह! त्याचं पास झालेलं बघून मला पण आनंद झाला. मी म्हणलं, "ठीक आहे, तू म्हणतोयस तर मी पण देतो 10वीची परीक्षा. बघूया काय होतंय." तसंच मी त्याने सांगितल्यावर केलं ते. वाह, वाह, वाह! चला म्हणजे खूप चांगली गोष्ट झाली, की तुम्ही म्हणजे YouTubeवरून तुम्ही म्हणजे व्हिडिओ बघितल्या हो, म्हणजे तुमच्या मुलांनी येस, येस. सुद्धा बघून पास झाला YouTubeच्या चांगला. व्हिडिओ आणि जर YouTubeच्या व्हिडिओवर बघूनच माझं ही परीक्षा मी दिलेली. एक ओके. पुस्तक सुद्धा मी हातात घेतलेलं नाही. अरे बापरे! हां. नाही, नाही, नाही. अगदी नुसते तुमचे व्हिडिओ, ठराविक हां. व्हिडिओ मराठीचे दुसऱ्या सरांचे पण बघितले, इंग्रजीचे बरोबर. वगैरे. तुमचे येस. गणिताचे जास्त करून असायचे ते पण हां. बघितले. ओके. त्याच्यावरच अभ्यास केला आम्ही. क्या बात है! म्हणजे आणि तुमचं अभ्यासाचं नेमकं नियोजन कसं व्हायचं? कारण तुम्ही आता जॉबला सुद्धा होतात. म्हणजे सॉरी तुमचं काम सुद्धा, व्यवसाय सुद्धा चालू आहे एका बाजूला हो. हां, आणि व्यवस्थित. परीक्षेची तयारी पण करायची आहे. तर ही किती दिवसामध्ये तुम्ही ही तयारी केली परीक्षेची? आणि काम आणि तुमचा हा अभ्यास याचा ताळमेळ नेमका कसा साधला तुम्ही? हां, हां. तो आमच्या मुलाची फेब्रुवारीमध्ये परीक्षा होती. हं, हं. फेब्रुवारी नंतर मेमध्ये रिपीटर म्हणजे पुरवणी परीक्षा जी असते ना 10वीची, बरं. ती मेमध्ये त्याचा फॉर्म भरायची सुरुवात होती. त्याची ओके. परीक्षा झाल्यानंतर तो मला म्हटला, की "तुम्ही पण पप्पा तो फॉर्म भरा. तुमचं बी समजतंय तुम्हाला, लक्षात आलेलं आहे. हं, हं, हं. 3च विषय ते ॲडजस्ट होऊ शकतात तुमचे." वाह! त्याला म्हटलं, "कालावधी फार छोटा आहे," म्हणलं, "एवढ्या ह्याच्यात अभ्यास होणार नाही." "नाही," म्हटले, "तुमचं लवकर तुम्ही कॅच करताय, तुम्हाला समजतंय." वाह! मग म्हटलं, "ठीक आहे, बघतो, ट्राय करतो." आणि त्याच्या सांगण्यामुळे मी तो घेतला, म्हणजे इंटरेस्ट घेतला आणि तो फॉर्म भरला. त्याच्यासाठी वेळ मला फक्त एवढंच, की सकाळी उठल्यानंतर जे हां, हां. मोकळा वेळ असतो, तास, दीड तास, 2 तास, हो. तेवढ्या वेळातच मी ते व्हिडिओ तुमचे पाहत होतो. ओके. संध्याकाळचं जरा थोडंसं कामाच्या कंटाळ्याने एक अर्धा तासात जरी बघितलं तरी बास व्हायचं. ओके. येस. त्याच्यावरच मी केला अभ्यास तसा. क्या बात है! म्हणजे जसा वेळ मिळेल, जो वेळ मिळाला तो हो, तुम्ही हो, वाया नाही हो. घालवला. ही अतिशय नाही. महत्त्वाची गोष्ट होती. कारण टायमिंगचं जे महत्त्वाचं आहे, वेळेचं जे महत्त्व जे आहे ते तुम्ही जाणून घेतलं आणि कमीत हं. कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास केला आणि काम सांभाळून या सगळ्या गोष्टी केल्या. आणि एक चांगली गोष्ट आहे, की म्हणजे मोबाईलचा उपयोग जो आहे तो चांगल्या कामासाठी सुद्धा होऊ शकतो. म्हणजे YouTubeवरच्या व्हिडिओज म्हणजे भले ते आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचे असेल किंवा इतर कुठल्याही YouTube चॅनलवरती असेल. बरेचसे चॅनल्स आहेत त्याच्यावरती YouTubeच्या व्हिडिओज आहेत आणि त्या तुम्ही मुलं विद्यार्थी बरेचसे बघू शकता आणि तुम्ही सुद्धा त्या व्हिडिओज बघितल्या आणि आपल्या पण बघितल्या आणि चांगले मार्क तुम्हाला मिळाले. आता पुढचा एक माझा असा प्रश्न आहे,
की आता 10वी पास झालात, आता पुढे काय? पुढे नेमकं काय तुम्ही आहे का म्हणजे पुढचा प्लॅन तुमचा आता 10वी नंतर पुढे 11वीला ॲडमिशन घ्यायचं, 12वीला का पुढचं काय टार्गेट आहे? पुढचा प्लॅन का तसा काहीच केला नव्हता मी. पण योगायोगाने आमच्या ज्या शाळेमध्ये मी 96 साली होतो, त्या शाळेमधले सर वगैरे ओळखीच्या जरा ओळख झाल्यामुळे ते म्हणले, "सर तुम्ही एवढ्या 2 आणि 3 महिन्यात तुम्ही परीक्षा देऊन तुम्ही पास पण झालाय." हं, हं. म्हटले, "उलट तुम्ही पुढचं शिक्षण चालू ठेवा." वाह! त्यांच्या सांगण्यानुसारच मी आता ते आर्ट्स साइडला 11वी आर्ट्ससाठी मी ॲडमिशन त्यांनीच सांगितलं आणि त्यांनीच फोर्स केल्यामुळे मी तिथं घेतलेलं आहे. अरे वाह! त्याचं पण ॲडमिशन घेतलेलं आहे मी. आता आर्ट्स 11वी आणि 12वी त्याच्यानंतर बघूया पुढे काय करायचं ते. येस, येस. क्या बात आहे! म्हणजे चला चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही आता पुढे सुद्धा ॲडमिशन प्रक्रिया म्हणजे शिक्षणाचा प्रवाह तुमचा चालू झाला. म्हणजे चालूच तुमच्याकडून ठेवायचं. एक गोष्ट चांगली शिकायला मिळाली, की जवळपास 30 वर्षानंतर म्हणजे शिक्षण बऱ्याच लोकांचं अपूर्ण राहिलेलं आहे. म्हणजे तुमचं अपूर्ण राहिलेलं शिक्षण, तुमची अपूर्ण राहिलेली जी स्वप्न आहेत, ती तुम्ही आता पुढे पूर्ण कराल. तर तुमच्याकडून एक बाकी सर्व लोकांनी मला असं वाटतं, की इन्स्पायर झालं पाहिजे, की ज्या व्यक्तींची किंवा ज्या युवकांची, ज्या विद्यार्थ्यांची 10वी राहिलेली आहे, 12वी राहिलेली आहे किंवा शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे. तर ते अर्धवट राहिलेलं शिक्षण केव्हाही पूर्ण करता येऊ शकतं. त्याच्यासाठी फक्त ती जिद्द पाहिजे, तो विचार आपण ठेवला पाहिजे. तर नक्कीच ती स्वप्न प्रत्येकाला आपापली पूर्ण करता येऊ शकतात. राहिलेलं शिक्षण पूर्ण करता येऊ शकतं. तर खूपच चांगली चर्चा तुमच्याकडून तुमच्या म्हणजे तुमच्यासोबत ही चांगली चर्चा झाली आणि तुमच्यासोबतच्या या चर्चेचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना सुद्धा होईल आणि त्याचबरोबर अशी जे काही व्यक्ती आहेत, अशी काही व्यक्तिमत्व आहेत, अशी काही लोकं आहेत, की ज्यांची 10वी राहिलेली आहे, 12वी राहिलेली आहे, ज्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही जी आजची चर्चा जी आहे, ती नक्कीच मोटिव्हेशन ठरू शकते. तर खरंच धन्यवाद. तुम्ही आपला बहुमूल्य असा वेळ दिलात आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्याकडून खरंच मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. येस, येस. धन्यवाद. थँक यू. येस.